संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहताना बेपत्ता झालेल्या पारेगाव बुद्रुक येथील 25 वर्षीय ऋषिकेश नवनाथ गडाखे याचा 10व्या दिवशी अखेर शोध लागला। राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह ऋषिकेश गडाखे याचा असल्याचे समोर आले आहे। ऋषिकेश हा मित्रांसोबत संगमनेर येथील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने प्रवाह वेगवान होता। पोहत असताना तो अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि बेपत्ता झाला। घटनेनंतर प्रशासन आणि विविध बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली। बोटी, ड्रोन तसेच विविध बचाव उपकरणांच्या सहाय्याने सलग 10 दिवस नदीपात्रात शोध घेण्यात आला। मात्र प्रवरेला आलेला मोठा पाण्याचा प्रवाह, वाढलेली खोली, धोकादायक वळणे, खोल खड्डे तसेच पाण्याखालील दगड व अन्य अडथळ्यांमुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली होती। प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकांनी दिवस-रात्र शोधकार्य सुरू ठेवले। अखेर 10व्या दिवशी राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। संगमनेरहून प्रवरेच्या तीव्र प्रवाहासोबत मृतदेह वाहत धानोरेपर्यंत आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सोनगावचे पोलीस पाटील संतोष अंत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे PSI रवींद्र देशमुख यांना माहिती दिली। तसेच पत्रकार शहाजी दिघे यांनी संगमनेर पोलिसांतील PSI साळुंखे यांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती परिसरात समजताच धानोरे येथील नदीकाठावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया संबंधित पोलिसांकडून करण्यात आली। या शोधमोहिमेत राहुरी आपत्ती व्यवस्थापन पथक, ERT रेस्क्यू टीम, महिलानगर, संगमनेर नगरपालिका फायर अँड रेस्क्यू टीम, रक्षक दल, आपदा मित्र, मास्टर ट्रेनर्स, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला। अनिल जाधव, रामदास गायकवाड, प्रशांत पांडे, नवनाथ सिनारे, गोपाल भोर, हेमंत कारले यांच्यासह अनेक बचाव कर्मचाऱ्यांनी 10 दिवस अथक परिश्रम घेतले। दरम्यान ऋषिकेशचा दशक्रियाविधी झाल्याची माहिती मिळत आहे। अशा परिस्थितीत 10व्या दिवशी मृतदेह आढळल्याने पारेगाव बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रवरेच्या खवळलेल्या प्रवाहाशी 10 दिवस झुंज देत सुरू असलेल्या शोधमोहिमेला अखेर धानोरे येथे विराम मिळाला। मात्र ऋषिकेशच्या दुर्दैवी निधनाने कुटुंबीय आणि परिसरावर शोककळा पसरली आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी, जालिंदर आलाट, महाराष्ट्र टुडे TV न्यूज, राहुरी।